विद्युत धारेचे औष्णिक परिणाम म्हणजे काय? हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. So good evening student. Today we have to discuss about heating effect of electric current. विद्युत धारेचे औष्णिक परिणाम. सो स्टुडंट, लेट्स स्टडी विथ विशा परिहार या आपल्या चॅनलमध्ये माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत करते. तर कशाला म्हणायचं हीटिंग इफेक्ट किंवा विद्युत धारेचा औष्णिक परिणाम? विद्युत परिपथामध्ये इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रिक सर्किटमध्ये विद्युत रोध जोडल्यानंतर विद्युत धारेने उष्णता निर्माण होते आणि त्यालाच म्हटलं आहे हीटिंग इफेक्ट. काय म्हटलं आहे? हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. पुन्हा एकदा सांगते, विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यास विद्युत धारेने त्यात उष्णता निर्माण होते, त्यास विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात. आता हा औष्णिक परिणाम हीटिंग इफेक्ट होण्यासाठी इथे या ठिकाणी कॉईल दाखवलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, पूर्वीच्या काळी अशा प्रकारचे शेगडी आपण पाहिली असेल. या शेगडीमध्ये कॉईल असते आणि ती कॉईल विद्युत धारेमुळे गरम होते आणि ती गरम झाल्यानंतर त्यात उष्णता निर्माण होते आणि ती उष्णता म्हणजे हीटिंग इफेक्ट होय. म्हणजे इलेक्ट्रिसिटीमुळे किंवा विद्युत धारेमुळे, इलेक्ट्रिक करंटमुळे त्याच्यामध्ये होणारा उष्णता निर्माण होते आणि त्यालाच म्हटलं आहे औष्णिक परिणाम, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर याच्यावर पाणी तापवणे, स्वयंपाक करणे हे अशा प्रकारची कामं करत असताना आपण पाहिले आहेत. अशाच प्रकारचा हीटिंग इफेक्ट आताही आपल्याला पाहायला मिळतो. फक्त फरक एवढा आहे की आता थोडंसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला ही कॉईल दिसत नाही. ॲक्च्युअली ते आतमध्ये असतेच, फक्त बाहेरचं कवरिंग वेगळं आल्यामुळे आता आपल्याला ती कॉईल दिसत नाही. पूर्वीच्या काळी हीटिंग इफेक्ट आपल्याला डायरेक्टली दिसत होता. अशाच प्रकारचा हीटिंग इफेक्ट आपल्याला इलेक्ट्रिक प्रेस म्हणजे आपल्या इस्त्रीमध्ये पाहायला मिळतं, शेगडीमध्ये पाहायला मिळतं आणि हीटरमध्ये पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये आपण पाणी गरम करतो. मराठीमध्ये या कॉईललाच कुंतल असे म्हणतात. आणि हे कुंतल किंवा कॉईल गरम झाल्यानंतर इलेक्ट्रिक करंटमुळे जी उष्णता निर्माण होते त्यालाच म्हटलेलं आहे हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. सो अगेन पुन्हा एकदा सांगते, विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यानंतर विद्युत धारेने जी उष्णता निर्माण होते त्याला म्हटलं आहे विद्युत धारेचा औष्णिक परिणाम. म्हणजे ड्यू टू इलेक्ट्रिक करंट देर इज ए फॉर्मेशन ऑफ हीट इन द कॉईल दॅट इज कॉल्ड ॲज हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. थोडक्यामध्ये काय तर विद्युत धारेमुळे या कुंतलामध्ये, कॉईलमध्ये उष्णता निर्माण होऊन गरम होते, म्हणजेच उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णतेवर आपण सर्व कामं करू शकतो. या ठिकाणी दोन उदाहरणं आपल्याला दाखवलेलं आहे, शेगडीची कॉईल आणि हीटरची कॉईल. यालाच म्हटलं आहे हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यास विद्युत धारेने त्यात उष्णता निर्माण होते, त्याला विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात. सो डिअर स्टुडंट, आज आपण काय पाहिलं? विद्युत धारेचा औष्णिक परिणाम. विद्युत धारेचा औष्णिक परिणाम, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हीटिंग इफेक्ट काय, कसं काम करतो, कोणकोणत्या डिव्हाइसमध्ये काम करतो याचा अभ्यास आपण केला. हे दोन उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवायचे, शेगडीची कॉईल आणि हीटरची कॉईल. याबद्दल हीटिंग इफेक्ट कसा दाखवते किंवा कसं काम करते हे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळालं आणि ह्या दोन उदाहरणे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. सो फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सुद्धा पाठवा, म्हणजे ते सुद्धा आपल्यासोबत जोडलेले राहतील आणि आपण चांगल्या पद्धतीने आपल्या अभ्यासाला लागू आणि आपल्याला निश्चित चांगलं समजलं असेल याची खात्री आहे. सो स्टे ट्यून. थँक्यू सो मच.